गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. काय सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. बंद गळ्यामध्ये माझं मावला अंग, जिंच्या कापडामध्ये सारी दुनिया झाली दंग. जो तो हाय राणी आपला धुंदीमध्ये दंग, मानसाने मानसाचे सोडले काग रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची काट सुटेना, काय सांगू राणी मला गाव सुटेना. काय सांगू राणी मला गाव सुटेना, कसं सांगू राणी मला गाव सुटेना. एवढ्या लवकर कमाल झाली तुमची. काका नो तुमच्या हाताला काय झालंय? हाताला काय झाले काय सांगू तुला. मी असतो तिकडे मथुरेला. काल आलो बायकोला भेटायला. कोणत्या वाजू काय बायकोला कोणत्या भेटा येणार सर बरी. स्वतःच्या बायकोला भेटण्यात काय मजा. घरी तर म्हणजे दुसऱ्याच्या बायकोला भेटण्यात काय. तुझ्या माईला दुसऱ्याच्या बायकोला भेटतोय. बायको पळून जाईल दुसऱ्याची तुला बघून. माझं काय धरण. आणि रात्री झोपलो. काय काका काय काका काय एवढ्या दिवसांनी बायकोला भेटायला आलो आणि रात्री झोपलो. नाही तर काय रातभर असा बसून राहू काय. बसून राहू नाही ना. आणि ह्या कुशीवर ना ह्या कुशीवर होईल होतो. या खुशीवर नाही चक्कर पडलो आठच्या खाली. मी एकटेच पडलो का सोबत आणि कोण पडलं. माझ्यासोबत कोण आणखीन पडेल. अरे बायको उठली मिली गडबडीत. कोणची. अरे माझीच बायको कोणची उठल. आणि मिली हातावरच पाय द्याला. दोन तीन तुकडं झालं. नशीब हातावरच पाय द्याला. वाकड्या तू जर पोटावर द्यायला नसतं तर हातकडं मारायला असतं. कसं कशी कचकर वाजली माहिती का. एवढाच आहे भोके एवढा बरोबर काय. हा बाबा इकडे काय हो काय झाले काय झाले मगाशी माहिती. काय हा एक हात माझा मोडलेला. मगाशी लेहंगा घातलाय पण ती एका हाताने गाठ कशी मारणार. गाठ केवढी मारशील काय. हो मारली असती पण मला दुसऱ्यांची मारता नाही ना येत. गाठ अरे एवढं म्हणतात ना मार ना. काय गाठ वाकडे तू म्हणतोस ना बघ कशी यांची खोलून मारतो. जवळ या ओढू नको पडेल खाली. नाडून काय नाडा जरा सारखं करून घे जरा. काय झालं. मेलो वाटका घातलोय का ना. काय पण करतो जातो सरबरी. काय नाही हो वाऱ्यान काहीतरी तुला गाठ मारायचे का नाही मारायचे. रावदेवाची गाठ मारायची. काय पण बरोबर मारतो राहणार कशावरून. तू काय भैराज का. तुझा आवाज कर काय भारी मुरली ना ती काय. त्या माईला बैलासारखा होळीत कुठून येतो तुला का करायला सांगितली ना. सरबरीत मुरली काय मी पण वाजवी म्हणतो. मुरली वाजवणं सोपं आहे. आपल्या स्वतः घंटा वाजवता येते काय. वाजव काय घंटा. तुला गाठ मारायचे का नाही सांग पहिली मला. मारलं तर नीट मार. माझी मारायची. नीट मार. काय झालं काय बोंबलायला. वॉट चिमटला.
काय चिमटलं? बोट चिमटला बोट. बोटच चिमटलं ना, बाकी काय चिमटलं नाही ना. बाकीचं काय जमती? बाकीचं काय जमती? हो, पोट पोट म्हणते मी. कशाला म्हणायची मोठू हा? मावशे काकाच्या जवळ काय झालं? अरे काय सांगू पोरांनो तुम्हाला, आधीच माझं डोकं फिरलं होतं. डोकं फिरलं होतं? अरे हो ना पोरांनो. अगं मावशे काय पण काय बोलतेस? डोकं तर मला सरळ दिसतंय. सरळ दिसतंय, अशी कानाखाली आवाज काढून माहिती काय मला सरळ दिसत तर म्हणलं काय मागचा भाग तिकडे फिरवू नको लोकांकडे. हा? काकांनो, हा. तुमची काय गाई गिरात का हो? काही गुरु माझी. अरे येड्यानो मी कुठं असतो? मथुरेला. कुठं असतो? मथुरेला. माझी गाई गुरु कुठली? हा? एक म्हैस तेवढी आहे. काय? ठीक आहे. बायकोला माहित होता म्हणजे काय? ते पण स्वतःच्या आणि ते पण मला अरे होय होय. होय होय म्हणजे अरे अरे म्हैशीसारखी दिसलीस म्हणून कोण म्हैस म्हणेल काय? बाई, मी काय म्हशीसाठी राहत नाही ना, म्हणून बाय स्वतःच्या बायकोला माहित बोलायचं. नशीब शिकत आहे. ओ, काय बोलताय का तुम्ही? अगं भाई पण चांगला प्राची काय? प्रश्न म्हणजे काय? कोणती बायको स्वतःला माहित बोलून देईल? काय सांगा तुम्ही मला. अगं भाई तुला झाले काय कब्बस करायचं जरा, हा? बसायचंय? हा बसतो बसतो. अरे लवकर घरी चला, तो वासुदेव आला तर मला दान द्यायला होईल. हा जय आज तर हा, बसा लवकर. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. अरे मित्र तू अरे किती दिवसात दिसतोय. अरे तू पण किती दिवसात मला दिसतोय. तू किती दिवसात मला दिसतोय. अरे किती दिवसात म्हणजे काय आम्ही तिकडे मथुरेला असतो ना. सांगतोच काय पण आज यायला तुला उशीर झाला काय? अरे काय झालं माहितीये का मित्रा? काय झालं? सकाळी ना घरातून निघालो ना, घरातून निघाला तर एका रस्त्यात ना एक घटना घडली होती. काय घटना घडली? अरे एका रस्त्याच्या गटारात एक माणूस पडला. काय म्हणतोस? गटारात माणूस पडला? गटारात माणूस पडला आणि सर्व लोक तिथे जमा झाली. जमा झाली हा. आणि पडला होता ना गटारात, त्याला सगळी लोक हसायला लागली रे. काय म्हणतोस? अरे खूप लोक हसायला लागली. सगळी लोक हसायला लागली. पण मित्रा मी ना अजिबात असलो नाही बघा. याला म्हणतात माणूस. सगळी लोक हसली पण हा माझा मित्र वासू नाही देव म्हणतो हा माझा मित्र वासुदेव अजिबात हसला नाही. मित्रा बघ इतकी सगळी लोक हसली मग तू काय हसला? अरे त्या गटारात मीच पडलो होतो. तुझ्या पायाला तरी म्हटलं हसशील कसा तू? मला येडा बनवतोस काय? हा हे मित्रा तुझ्या हाताला काय झालंय? काय करू पाहिजे पंचर आहे. तुझी आली होती? तुझी आली होती काय? अरे पण तुझं लग्न कुठं झालंय? अरे मागच्या लॉकडाऊन मध्ये लग्न केलं मी. काय पण काय सांगतोय? अरे खरंच केलं. तू खरंच लग्न केलं? मग काय खोटं करू? त्यात चुकून तुला निमंत्रण द्यायचं राहून गेलं गडबडीत. त्या 50 लोकांचं परमिशन ना. खरंच लग्न केलं? खरं केला. अरे पण हे मित्र बरं केलंच नाही बघ. आता नाही निमंत्रण. अरे पण तुझा जीवाचा जीवलग मित्र आणि तू लग्न केलेस हे मित्राला सांगितलंच नाही. आता काय मान कापतेस माझी? अरे पण सांगायला पाहिजे होतं ना. अरे नाही सांगितलं चुकलं माझं. अरे पण मित्रा तुझ्या घराच्या दरवाज्यावर मी नेहमी जातो पण तुझ्या घराचा दरवाजा नेहमी बंद असतो. बायको आज असते. बायको घरी असते मग बोलव ना आपल्या बायकोला. अरे आपल्या बायकोला बोलव. आपल्या? हा तिच्या मायला आपल्या. अरे हे बघ एखादा मित्र आपल्याला भेटला तर आपण काय म्हणतो? काय म्हणतो? तो वाडा आपला, ती शेती आपली, ती गाडी आपली, ती बायको आपली. सगळ्यात आपलं म्हणजे बायको तू का भानगड होईल. बायकोच नाही पाहिजे. बोलो लोक आता बोलो आली काय? हाक मारून दे तर येईल ना ती. अरे मग हाक मार ना. अरे हाक मारायच्या पाटणा वराटो भस्कन. हा बोलो आली काय रे? अरे नरड उघडून देशील तर मी हाक मार. अरे मला पुढे जायला उशीर. हात तरी मारून दे मला. पाटणा येऊ नको. थांब मारतो. मार ना हात. अरे होय बघ थांब. हे चित्रा अरे मित्रा अरे तुझा
तुझा मित्र तुझ्या घरी आला आणि तुझी बायको हडड करते. अरे आमच्या त्या पाठच्या दारात ना बारकं कुत्रे येत मग तर त्या कुत्र्याला हाडड केला ना सर. त्या कुत्र्याला काय हा त्या कुत्र्याला ठीक आहे. त्या कुत्र्याला नाही. ए, त्या कुत्र्याला अरे बोलव मला पुढे जायला उशीर होतोय. होय, बोलवतो हो, आबाग आता ये चित्रा आली बघ आली कांदा कापून पाहुण्याला जेवाय घेतलं काय तर काय बाई आहे का काय हा? माझी आहे हा? मित्र हा? अरे ओळख नाही पडत ही आहे तरी कोण. अरे कोण म्हणजे अरे हीच माझी आई हो मी काय बोलते त्या मायला का म्हातारी दिसते तुला ही? अरे मग ही कोण आहे. कोण म्हणजे काय अरे हीच माझी बहीण. वाचवेन अरे मग कोण आहे ती. बायको माझी ही तुझी बायको. ना दुसऱ्याची अंडे भाड्यात हो काय बोलते का तुम्ही अरे विचारतो मग काय विचारतो काय म्हणून असं बोलायचं अरे आता मी किती वेळा सांगितलं माझी तरी म्हणतो तुझी का काय ती हा? अरे मित्र ही तुझी बायको आहे ना. माझी बायको येते काय अरे पण तुझ्या बायकोला काय रीतभास आहे की नाही. काय झालं रे अरे तुझा मित्र तुझ्या घरी आला ना हा. मग सांग ना लगेच पडायला काय पाया. होय होय मेरे पाया पण यायच्या काय बरोबर पाया पण त्याच्या मी पाय पडणार नाही सांगून ठेवते तुम्हाला पहिल्या तरी माणसाच्या पाय पडायला मी नाही पडणार हं. राहू दे अगं नवरा सांग तुझं लगेच पडायचं. काय पाया. हा मेला असा कंटिन्यू तू याच्या गपचूप पाया पण याच्या गपचूप पडते हा पण हा पदर घे हा येते डोक्यावर घे डोक्यात नसले आता खांद्यावर घ्यायचं नाही ते खाल्या पाठी एवढी रोड पाठ पदर पुरतो काय बोलता नाही तुम्ही तुम्हाला डोक्यावर घ्यायचं काय या माणसाला डोक्यावर बदल घ्यायची सवय आजकालच्या बायकांना घ्यायला ते पण जमत नाही. घे पुरतो काय हा, पुरतो. हा पड अष्टपुत्र सौभाग्यवती भव. होय ओ वहिनी काय झालं. हा खूप रोग आहे हा. ओ वहिनी काय झालं. पाणी आणतोस काय वहिनीला आता काय सांगते खोकल्याचं औषध घेऊन येत ते नाही होत आणि बायकोला मेसमेस बोलायला जमतं पण असं होतं ना मध्ये मध्ये मग खोकले पाताला ओ, पण वहिनी तुम्ही हसताय का. तुम्ही काय बोलला मी हा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यांच्याकडे बघून वाटतं काय अरे मित्र वहिनी काय बोलताय. अरे मित्र काय बोलतायत ते वहिनी. हो काय सांगू हो लग्नाला 3 वर्ष झाली अजून पाळणा चालत नाही अरे मित्र लग्नाला 3 वर्ष झाली अजून पाळणा हलत नाही. अंधार कसा का. हात मोडला अरे मी हा. अरे लग्नाला 3 वर्ष झाली अजून पाळणा हल्ला नाही. कुसऱ्याचं पानं हवाय कशाला मरायला घरात अंदाज पानाचं भांगरवाल्याला देऊन टाकील तू कधी काय करायला कुसऱ्याच्या पानाला घरात हा? काय काय आता हरेल काय फोटोली बघ काहीतरी हो काय बोल
अरे मी त्या मथुरेतनं काल आलो गोकुळात हा घाबरून घाबरून प्रयत्न करत होतो मिली पार्टनर मला हात बोलला काय बघा बघा भाऊ हे अशी बोलते पण आमचं भांडण कसं? ओ वहिनी 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 तुम्ही रडू नका. तुम्ही रडू नका. मी सांगतो तू सांगतो काय म्हणजे मला काय त्यातलं अजिबात माहिती नाही हा मला सांगणार आता हा अरे मित्र तू असा कसा रे असा कसा म्हणजे काय बरं ते जाऊ दे तुम्हाला दान द्यायचंय की नाही मी आपला जातो पुढे याला दान दे पुढच्या घरात जाऊ दे याला दान दे पुढच्या घरात जाऊ दे वाट बघा मी दाल मी त्यांना सांगून होती तुम्हाला आईला बाई आहेस का कोण आहे का बाई वासुदेवाला नाही म्हणायचं नाही काय होतं काय होतं इकडे काय होतं नरकात जातात नरकात विचार त्याला विचारते काय हो भाऊ नरकात कोण जातो पापी कोण पापी पापी तुझ्या बायकोनं माझ्या कानाखाली मारली अरे वाढण्यासारखं तेवढंच नको तर काय फ्री ओढतोय काय सगळं लांब करून टाकलं अरे तुझ्या बायकोनं माझ्या कानाखाली विचारतोय ना तिला हा इकडे काय विचारलं त्याला काय हो भाऊ हा नरकात कोण जात मग काय वाटलं तू पापी माणसं नरकात जातात असं म्हणायचं त्याला असं नाहीतर होय. काय मला वाटतं ती पापी मरायला एवढ्या झाड घालायचे कोण हो, काय बोलतोय? काय घ्यायला बसते का ते घेऊन लागली मग त्याला अरे वा तुम्हाला दान द्यायचं की नाही एक याला दाण घेऊन ये हो, याला दाण घेऊन ये पुढच्या घरात जाऊ दे आधी मेला फुकट्या. अरे मित्रा एक तर थंडीची दिवस ताप किती भरला एका थापाने ताप भरला तुला तुझ्याकडे तापाची गोळी आहे गोळी काय पाकिट आणून देतो एक गोळी फक्त करून आणतो अरे तो लगेच ओ भाऊ भाऊ बरं झालं भाऊ गेलं ते दादाला गेलं आहे तरी कोण काय हो आता तुम्हाला काय झालं आता बायकोला तुमची चांगली भांडत होतात आणि आता लगेच तुम्हाला काय झालं काय हो असं काय करताय हो असं काय करताय आता मला एका म्हैस बोलत होता तेव्हा तुम्ही काय झालं नाही आणि आता काय झालं तरी नाही तुम्हाला हो हो बोला ना असं काय करताय हो बोला ना मायला मला गोळी आल्या पण नुकी धंदा करतो पाठणार लाज वाटत नाही तुला हो काय बोलताय का काय तुम्ही बोलते का म्हणजे काय अरे ह्याला अक्कल नाही तुला पण अक्कल नाही काय बोलताय का तुम्ही बोलते का म्हणजे काय तू असा गैरसमज करून घेऊ नको मग काय करू अरे तुला बोललो मला ताप भरलाय तापाची गोळी घेऊन ये मग काय झालं आता तुझी शाल घेतलेली पावरून घेऊन बसलो आपला बसला त्यात वहिनी आल्या वहिनी जवळ आल्या मग मला जर उभाली मी काय बोललो तुझ्या माईला म्हणजे मी लागणारा 5 लाख रुपये खर्च करायचा तुला उद्या वाजव काय धरून म्हणजे कोंबडी राखायची नाही आणि अंडी खायची ह्यानी याला काय अर्थ आहे याला दाद दे पुढच्या घरात जाऊ दे याला दाद दे पुढच्या घरात जाऊ दे पहिला दान देते पण ती मागाशी भाऊ काय म्हणाले काय म्हणाले ती नरकात कोण जातं म्हणाले नरकात कोण जातं पापी बाकडं ठेवतो बाकडं नीट दिसला माझ्या आईने दिलंय होय तुझ्या हो, काय बोलताय काय? तुझ्या आईचं बाकडं हा, चौकशीतला. स्वतःला घ्यायला गेलं नाही तर नाही माझ्या आईने दिलंय
लयच जड आहे तिच्या आईचं. ओ, काय? माझं तसं नाही. असू दे असू दे असू दे. कंपनीचं बसा म्हणतो ना. बसतो बसतो हा, बसतो. त्या लवकर आणि घरी पण पटकन यायला हा, आलो. गेलं. त्या लवकर. हॅलो आईला काम ते उलटी झाली. ओ, माझ्या आईने दिलाय. अरे भाई तिच्या आईचं बाकडा माहिती आहे मला. या लवकर चला लवकर. आलं चल. दाढ दुखते. बाबा कधीपासून? आताच रे. आताच? शाप घालून उडून जाते. सड रांगोळी घालू अंगणात अक्षीरमले मिया संसारा तुलसी वृंदावनी घालते मी पाणी सुख वाटे मनी अंतरात हो यमुनेच पाणी भरू घरात यमुनेच पाणी भरू घरात रांगोळी घालू अंगणात अशी रमली मी
दसऱ्यात वनमाळी हाती घेऊन या मुरळी दसऱ्यात वनमाळी हाती घेऊन या मुरळी तुलसी वृंदावनी घालते मी पाणी सुख वाटे मनी अंतरात हो यमुनेचे पाणी भरू घरात यमुनेचे पाणी भरू घरात यमुनेचे पाणी भरू घरात यमुनेचे पाणी भरू घरात काय ग परिणो आपण मथुरे बाजारी जायचं कर पण इतक्या उशीर झाला होणार तरी कसं म्हणजे उशिरा. अगं मग दिवस वर आला पण ते जाते ममता तुला का उशीर झाला अगं राजे तुला म्हणून सांगते काय ग झालं माझा नवरा आहे ना, रातभर झोपेत बडबडत असतो ग. रातभर झोपेत बडबडत असतो हो ग पुढे त्याचे बडबडण्याने मला झोपच येईना. तुला झोपेत नव्हती हो ग मग काय केलं मला एक आयडिया चाली. आयडिया आली हो ग कसली ग त्याला ना दुधातनं जुलाबाईचं औषध दिलं. अगं बाई कसलं तुला पाहायचं हो ग मानी तू आणि मग काय मी आपले निवांत झोपला. काय आपले झोपले ग. हो पाटी. ममताची आयडिया तर चांगली होती पण चंद्र तुला का उशीर झाला काय सांगू राजे तुला काय आलं अगं माझा सासरा आहे ना लय खिटकी द्या. लय खटखित्या हो ग. झालं तरी काय अगं रात्री तू मला सांगतो देवदेवाची राखण करायला. तुला सांगतो हो ग मग अगं मला सांग मी जर देवदेवाची राखण गेली सकाळ बाजार जायला उठेन काय ग. हो ग बरोबर चांगलं काय केलंस काय मग मी डोकंच चालवलं. डोकं चालवलंस हो काय ग मी जंगलात गेले हा मुल्याचा घड घालला आणि ठेवला पायटीवर. पाठीवर ठेवलास पण हो ग मग पुढे आणि मग काय सासरा जेवला न्याला तंबाखू मली सासरच्या आणि आला कुमारी बसला पायटीवर. बसला पण हो ग आणि मग पुढे बसला ग तो तुली काय तेव्हा खांजीत ग. हा हो पाटी चांदण्याची पण आयडिया चांगली होती पण ताना तुला पण उशीर झाला काय सांगू राजे तुला काय ग सासूची आणि सासरीची भांडण झाली की ग. भांडण झाली हो ग मग पुढे पुढे काय सासरा म्हणतो तू बाहेर झोप सासू म्हणते तू बाहेर झोप. मग कोण गेलो पण बाहेर झोपायला मग काय शेवटी सासू गेली रागण बाहेर फाटून झोपायला. सासू गेली हो ग मग मग काय त्या फटकल्यांची गाडी कुत्री. तुमची काळी कुत्री हो. मग त्याला वाघ. वागाला हो ग अगं म्हातारीला नाही हाणकी काय अगं एवढं कुठचं मला नशीब मोठं. झालं काय बिचाऱ्या कुत्रीला असताना की ग. कुत्रीला त्याला ना त्यात काय एवढं अगं मला वाटलं म्हातारीला नेल. अगं वेडे तो वाघ पण हुशार होता तो बाई जर हात कसा टाकेल हो ग हो पाटी अगं राजा आमची कारण विचारली. अगं माझी कारणी सांगितली ना आणखी उशीर होईल हो ग चला तर चला ताई तुझा लोणी घेऊन
वाजते ग